नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM अँड आवर लॉ ऑफ बँकिंग सिरीज. आज आपल्या एक्सप्लेनरचा टॉपिक आहे पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ सेबी. 1990sच्या आधी स्टॉक मार्केटमध्ये भयंकर स्कॅम्स आणि इन्सायडर ट्रेडिंग चालायचे हे आपल्याला माहितीच आहे. आज जेव्हा आपण मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी वापरतो किंवा एखाद्या स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपल्या राईट्सला प्रोटेक्ट करणारा तो एपेक्स वॉचडॉग कोण आहे? सेबी. तर एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी सेबीचा स्ट्रक्चर, फंक्शन्स आणि पॉवर्स कसे लिहायचे? चला एकदम डिटेलमध्ये डिकोड करूया. जेव्हा आपण 1990s मधले ते मॅसिव्ह स्टॉक मार्केट स्कॅम्स आठवतो, तेव्हा मार्केट ट्रान्सपरंट ठेवण्याची किती गरज होती हे लक्षात येतं. आणि तिथूनच मॉडर्न ट्रेडिंग राईट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी एक अल्टिमेट एपेक्स वॉचडॉग तयार केला गेला, ज्याचं नाव म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 13 मार्कच्या आन्सर शीटसाठी हा आहे आपला अल्टिमेट डिकन्स्ट्रक्टिव्ह ब्लूप्रिंट. इंट्रोडक्शन, सेक्शन 4 मधला स्ट्रक्चर, सेक्शन 11 मधले फंक्शन्स, सेक्शन्स 11 to 11D मधले पॉवर्स, SAT आणि शेवटी एक स्ट्रॉंग कन्क्लुजन. हा सिक्वेन्स स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. पहिली हेडिंग टाकायची इंट्रोडक्शन अँड ऑब्जेक्टिव्ह. हा आपल्या आन्सरचा अगदी मजबूत फाउंडेशन आहे. सेबी ॲक्ट 1992 नुसार सेबीची स्थापना झाली आणि याचे एक्झॅक्टली 3 फोल्ड ऑब्जेक्टिव्ज आहेत, जे क्लिअर वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. 1. प्रोटेक्ट द इंटरेस्ट्स ऑफ इन्व्हेस्टर्स इन सिक्युरिटीज. 2. प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ द सिक्युरिटीज मार्केट. आणि 3. रेग्युलेट द सिक्युरिटीज मार्केट. हे 3 पॉइंट्स लिहिले की एक परफेक्ट सॉलिड स्टार्ट मिळतो. आता दुसरी हेडिंग येते स्ट्रक्चर अँड कॉम्पोजिशन ऑफ सेबी, जे सेक्शन 4 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 4 नुसार सेबीची बॉडी कशी बनते? या टोटल 9 मेन लोक असतात आणि हे कंपोजिशन अगदी मेमराईज करून ठेवा. एक चेअरमॅन असतो, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते, जो फायनान्स किंवा लॉचा एक्सपर्ट असावा. 2 मेंबर्स असतात, ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फायनान्स आणि कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीजमधून येतात. एक मेंबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI कडून असतो आणि 5 अदर मेंबर्स असतात, ज्यांपैकी किमान 3 होल टाईम मेंबर्स असायला हवेत. हे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट नॉमिनेट करते. एक्झाममध्ये हे नंबर्स अगदी चुकायला नको. तिसरी हेडिंग फंक्शन्स ऑफ सेबी, कलम 11. इथे एक हाय यील्ड एक्झाम हॅक आहे, जो आपला आन्सर दुसऱ्यांपेक्षा वेगळा बनवेल. फंक्शन आणि पॉवरमधला फरक एक्सप्लिसिट दाखवून द्या. फंक्शन म्हणजे सेक्शन 11 खाली दिली गेलेली एक डेली रेग्युलेटरी ड्युटी, जी मार्केट क्लीन ठेवते. आणि पॉवर, जे सेक्शन्स 11 ते 11D मध्ये आहे, ते एक लीगल वेपन आहे, जे कंप्लायन्स एन्फोर्स करण्यासाठी आणि व्हायलेशन्सला पनिश करण्यासाठी वापरले जाते. ही डीप कन्सेप्च्युअल क्लॅरिटी एक्झामिनरला नक्की इम्प्रेस करेल. तर सेक्शन 11 सेबीला मार्केट क्लीन ठेवण्याची प्रायमरी ड्युटी देतो. इथे की फंक्शन्स काय आहेत? पहिला, रेग्युलेटिंग बिझनेस, म्हणजे स्टॉक एक्सचेंजेसवर प्रॉपर रूल्स लावणे. दुसरा, रजिस्टरिंग इंटरमिडियरीज, जसे की स्टॉक ब्रोकर्स आणि म्युच्युअल फंड्सना रजिस्टर आणि रेग्युलेट करणे. तिसरा, प्रोहिबिटिंग फ्रॉडलेंट प्रॅक्टिसेस, म्हणजे प्राइस रिगिंग किंवा सर्क्युलर ट्रेडिंग सारखे स्कॅम्स रोखणे. आणि चौथा, प्रोहिबिटिंग इनसायडर ट्रेडिंग, म्हणजे कंपनीच्या आतली सिक्रेट माहिती वापरून ट्रेडिंग करणाऱ्यांना डायरेक्ट बॅन करणे. चौथी आणि सर्वात महत्त्वाची हेडिंग पॉवर्स ऑफ सेबी, सेक्शन्स 11 ते 11D. आता आपण त्या पार्टकडे येत आहोत ज्याला आपण ब्रह्मास्त्र किंवा फँग्स ऑफ द वॉचडॉग म्हणतो. सेबीकडे कानूनचे स्वतःचे पॉवर्स आहेत. सेक्शन 11(3) म्हणजे पॉवर्स ऑफ अ सिव्हिल कोर्ट. इन्व्हेस्टिगेशनसाठी सेबी कोणालाही समन करू शकते, म्हणजे बोलावू शकते, आणि डॉक्युमेंट्सची डिमांड करू शकते. आणि हा वर्ड तर आन्सरमध्येच हायलाईट करायचा आहे, डिसगॉजमेंट. सेक्शन 11B मध्ये ही कन्सेप्ट येते. हा एक गोल्डन एक्झाम हॅक कीवर्ड आहे. जर कोणी इल्लीगल ट्रेडिंग करून प्रॉफिट कमावला असेल, तर सेबी ते पूर्ण पैसे त्यांच्याकडून सरेंडर करून घेते, म्हणजे जबरदस्तीने करून घेते. ही खूप स्ट्रॉंग लीगल डिरेक्शन पॉवर आहे. पुढे आहे सेक्शन 11C, आवर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सेबीकडे डायरेक्ट सर्च अँड सीजर म्हणजे रेड करण्याची ऑथॉरिटी आहे. आणि सेक्शन 11D आहे सीज अँड डिसिस्ट ऑर्डर्स. जर कोणी रूल तोडणार असेल, तर सेबी त्याला तिथेच थांबण्याची डायरेक्ट ऑर्डर देऊ शकते. इल्लीगल ॲक्ट्स इमिजिएटली हॉल्ट करण्याची ही पॉवर आहे. आता एवढे सर्व पॉवर्स बघितल्यावर सहज एक प्रश्न पडतो की
हू वॉचेस द वॉचडॉग? सेबीच्या या मॅसिव्ह पॉवर्सवर काही चेक्स अँड बॅलन्सेस आहेत का? इथून पुढची हेडिंग येते सिक्युरिटीज अपेलेट ट्रिब्युनल म्हणजेच सॅट. हे आहेत आपले चेक्स अँड बॅलन्सेस. जर सेबीने चुकीची ऑर्डर दिली तर अग्रीव्ड पार्टीज सिक्युरिटीज ॲपलेट ट्रिब्युनलमध्ये अपील करू शकतात. हे सेक्शन्स 15K आणि 15T नुसार येते. SAT एक प्रिझायडिंग ऑफिसरद्वारा हेड केला जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा प्रिझायडिंग ऑफिसर सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्टचा जज असणं कंपल्सरी आहे. हे एक्झॅक्टली असं मेन्शन करायचंय. आता आपली शेवटची हेडिंग, कन्क्लुजन. एका विनिंग मूव्हने आपण हे टाय अप करूया. शेवटी हे एक्झॅक्टली लिहा की सेबी ॲक्टमुळे इंडियन कॅपिटल मार्केट जगातलं सर्वात रोबस्ट आणि ट्रान्सपेरंट मार्केट बनलं आहे, जिथे इन्व्हेस्टर्सचे फंड्स अगदी सेफ आहेत. हा अथॉरिटेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थॉट 13 मार्कच्या आन्सरशीटला स्मूथली कन्क्लूड करेल. तर मंडळी, एक्झाम ब्लूप्रिंट कम्प्लीट. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे सेक्शन 11चे फंक्शन्स, सेक्शन 11B ते 11Dचे पॉवर्स, विशेषतः डिस्गॉर्जमेंट आणि शेवटी सॅटचं मेन्शन नक्की लिहा. एक्झामिनर नक्की टॉप मार्क्स देईल. या एक्सप्लेनरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कॉन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर झाला असेल तर या सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट लवकर आणू का. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.